Good morning, all. In previous lecture, we have started this question, discuss the trends in media. मीडियामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ट्रेंड्स आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत. काही पॉईंट्स आपण बघितले होते. फर्स्ट इज ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग मीन्स ॲडव्हर्टायझिंग थ्रू इंटरनेट और विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगमध्ये इंटरनेट थ्रू प्रमोशन जे आहे प्रोडक्ट्सचं केलं जातं. जो प्रमोशनल मेसेज आहे हा कन्झ्युमर्सपर्यंत टार्गेट ऑडियन्सपर्यंत कन्व्हे केला जातो. मग यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ सोशल मीडिया साईटसुद्धा इथे यूज केल्या जातात लाईक ट्विटर, फेसबुक. देन या या ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगमध्ये सर्च बेस्ड ॲड्ससुद्धा असतात की ज्या प्रकारचे आपण सर्च करतोय किंवा ब्राउझिंग हिस्ट्री जी आहे त्याच्यावरून आपल्याला ॲड्स ज्या आहेत या सजेशन्समध्ये येत जातात. नेक्स्ट इज डिजिटल मीडिया ॲडव्हर्टायझिंग. डिजिटल मीडिया ॲडव्हर्टायझिंग इज ऑल्सो known as e-advertising means इलेक्ट्रॉनिक ॲडव्हर्टायझिंग. इथे इलेक्ट्रॉनिक चॅनल्स जे आहेत हे यूज करून प्रोडक्ट्स जे आहेत हे प्रमोट केले जातात. प्रोडक्टचं प्रमोशन जे आहे हे केलं जातं. डिजिटल ॲडव्हर्टायझिंग इज ऑन राईज ड्यू टू इन्क्रीज यूज ऑफ कम्प्युटर्स अँड स्मार्टफोन्स. See, nowadays, in this modern era, the use of computer and smartphone has increased. इथे इन्क्रीज झालेला आहे. कम्प्युटर आणि स्मार्टफोनचा जो यूज आहे त्याचा जो वापर आहे हा जास्तीत जास्त होतो. त्याच्यामुळे डिजिटल मीडिया थ्रू प्रोडक्ट्सची जास्तीत जास्त ॲडव्हर्टाईज केली जाते. देन मोबाईल डिव्हाइस, मोबाईल ॲडव्हर्टायझिंग, मोबाईल डिव्हाइस थ्रू सुद्धा इथे ॲडव्हर्टायझिंग केली जाते. मोबाईल टेक्नॉलॉजी यूज बाय कंपनीज सच ॲज गुगल अँड फेसबुक टेलर मोबाईल ॲडव्हर्टायझिंग बेस्ड ऑन इंडिव्हिज्युअल्स वेब ब्राउझिंग हिस्ट्री. आपण वेबवर वेबसाईट आपण सर्च इंजिनवर ज्या प्रकारच्या गोष्टी सर्च करतोय किंवा आपली जी ब्राउझिंग हिस्ट्री आहे तर त्याच्यानुसार आपल्याला ॲड्स ज्या आहेत ह्या दिसत जातात, येत जातात. नेक्स्ट इज सोशल मीडिया. Social network advertising is the form of online advertising through social networking sites. मग सोशल मीडियामध्ये काय तर सोशल मीडियाचा यूज करून इथे ॲडव्हर्टायझिंग केली जाते. पॉप्युलर सोशल मीडिया साईट्स लाईक फेसबुक, ट्विटर, यूट्यूब ऑफर डिफरंट वेज टू ॲडव्हर्टाईज द ब्रँड. ह्या अशा पॉप्युलर साईट्स आहेत लाईक फेसबुक, ट्विटर, यूट्यूब. या सोशल मीडिया थ्रू ॲडव्हर्टाईज करता येते. Facebook is one of the players in digital media. फेसबुकवरून सुद्धा ॲडव्हर्टाईज करता येते. फेसबुकवरती पोस्ट आपण करू शकतो किंवा फेसबुकवरती आपण एक पेज तयार करू शकतो की ज्या पेजवरती प्रोडक्ट्सचे फोटोज आपण शेअर करू शकतो किंवा त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ही कस्टमर्सपर्यंत इझिली कन्व्हे करू शकतो. फेसबुकमध्ये स्टोरी हा सुद्धा ऑप्शन आता नव्याने तिथे इन्क्लूड झालेला आहे की त्या स्टोरीजमध्ये सुद्धा आपण आपले जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचं प्रमोशन करू शकतो. ट्विटर. To advertise on Twitter, there are promoted tweets, trends, and promoted accounts that show up on users' news feed. जे न्यूज फीड आहे तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स जे आहेत हे आपल्याला दिसतात. ते न्यूज फीडमध्ये जे काही प्रमोशनल मेसेजेस आहेत ते सुद्धा येत जातात. मग ट्विटर सुद्धा एक अशा प्रकारे आपण ॲडव्हर्टाईज करू शकतो ट्विटरवरती सुद्धा, ट्विटरवरून सुद्धा. यूट्यूब. फॉर ॲडव्हर्टायझिंग ऑन यूट्यूब देर आर ब्रँडेड चॅनल्स. यूट्यूबवरती आपण स्वतःचं चॅनल क्रिएट करू शकतो. त्या चॅनलवर आपण ॲडव्हर्टाईज सुद्धा करू शकतो किंवा यूट्यूबवरती जर ॲडव्हर्टाईज करायची असेल, यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज असतात. मग त्या व्हिडिओच्या मध्ये आपण ॲडव्हर्टाईज देऊ शकतो किंवा व्हिडिओच्या स्टार्ट होताना काही ॲडव्हर्टाईज लागतात. सो प्रमोटेड व्हिडिओज अँड यूट्यूबवरती खूप सारे चॅनल्स असतात. देन प्रमोटेड व्हिडिओज अँड देन व्हिडिओ ॲडव्हर्टायझिंग. व्हिडिओ चालू असताना सुद्धा मध्ये अर्धा व्हिडिओ झाल्यानंतर काही ॲडव्हर्टाईज येतात. मग अशा प्रकारे सुद्धा आपण ॲडव्हर्टाईज तिथे करू शकतो. वेगवेगळे प्रकार आहेत यूट्यूबवरती ॲडव्हर्टाईज करण्याचे. तर आपले यूट्यूबपर्यंत पॉईंट लास्ट लेक्चरला आपण कव्हर केले होते. पुढचे पॉईंट्स जे आहेत ते आपण बघूया. कंटेंट मार्केटिंग. इट इन्क्लूड्स
Advertorials, where articles in newspaper or magazines are written to promote the product. कंटेंट मार्केटिंग. कंटेंट मीन्स आपल्याला जे प्रोडक्ट प्रमोट करायचं आहे, जे प्रोडक्टचे ॲडव्हर्टाईज करायचे आहे, त्यातला जो कंटेंट आहे, त्या प्रोडक्ट मधले जे काही फीचर्स आहेत किंवा त्याचा जो USP आहे, युनिक सेलिंग प्रपोजिशन, हे जे कंटेंट आहेत, हे कंटेंट मार्केटिंगमध्ये काय केलं जातं, तर तिथे त्याचे जे कंटेंट आहेत याच्यावर फोकस केलं जातं. It includes advertorials where articles in newspaper or magazines are written to promote the product. Mostly न्यूजपेपर किंवा मॅगझिनमध्ये जेव्हा ॲडव्हर्टाईज द्यायची असते तेव्हा त्यातला त्या ॲडव्हर्टाईजमधला जो कंटेंट आहे हा इम्पॉर्टंट असतो. बिकॉज न्यूजपेपर किंवा मॅगझिनमध्ये आपण डिटेल इन्फॉर्मेशन देऊ शकतो प्रोडक्टची. It is the sort of storytelling where the brand is nicely included as a part of the story. Content writing also include writing of blogs. See, आता जेव्हा न्यूजपेपर किंवा मॅगझिन्समध्ये ॲडव्हर्टाईज करतात तर तेव्हा आपण डिटेल इन्फॉर्मेशन देऊ शकतो. लाईक स्टोरी, त्या प्रोडक्टबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आहे ती देता येते. मग त्यातला जो कंटेंट आहे हा इम्पॉर्टंट असतो. कंटेंट मीन्स त्या प्रोडक्टचे जे स्पेशल काही पॉईंट्स आहेत किंवा त्यातले काही युनिक पॉईंट आहेत किंवा त्याचे जे फीचर्स आहेत, त्याचे बेनिफिट्स, हा सगळा कंटेंट आहे. तर ते प्रोडक्ट जे ॲडव्हर्टाईज करायचं त्यातलं जे कंटेंट आहे हा आपण तिथे शो करू शकतो. सो इट इज द सॉर्ट ऑफ स्टोरी टेलिंग वेअर द ब्रँड इज नाईसली इन्क्लूड ॲज अ पार्ट ऑफ द स्टोरी. नेक्स्ट इज interactive media. Interactive advertising uses online or offline interactive media to communicate with consumers अँड प्रमोट द प्रोडक्ट्स. मग आता इंटरॅक्टिव्ह मीडिया म्हणजे काय, तर इथे कम्युनिकेशन जे आहे हे होत असतं, इंटरॅक्शन होत असतं. इट इन्क्लूड्स द फीडबॅक फ्रॉम दोज टू whom द ॲड्स आर डायरेक्टेड. म्हणजे इथे ॲडव्हर्टायझर आणि जे प्रोडक्ट्स कन्झ्युम करणारे आहेत कन्झ्युमर्स यांच्यामध्ये इंटरॅक्शन होऊ शकतं. मग ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही टाईप्समध्ये होतं आहे. इंटरॅक्टिव्ह मीडियामध्ये काय, तर कन्झ्युमर्स जे आहेत त्यांना त्या प्रॉडक्टबद्दल त्यांचा जो ओपिनियन आहे, त्यांचा जो फीडबॅक आहे हे ते देऊ शकतात. मग ते ऑनलाईन पण देऊ शकतात, ऑफलाईन सुद्धा देऊ शकतात. वेबसाईट्स अँड व्हिडिओ गेम्स आर टू कॉमन टाईप्स ऑफ इंटरॅक्टिव्ह मीडिया. मग वेबसाईटवरती आपण आपला फीडबॅक देऊ शकतो, आपला जो ओपिनियन आहे त्या प्रॉडक्टबद्दल, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, प्रोडक्ट कसं वाटलं, हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या इंटरॅक्टिव्ह मीडिया थ्रू या सगळ्या गोष्टी आपण तिथपर्यंत पोहोचवू शकतो. नेक्स्ट इज advertainment. Advertainment refers to form of communication that combines the element of advertising and entertainment. See, advertainment means it is the combination of advertising and entertainment. Here, not only consumers get entertainment due to firms or serials, but they also get the product related information. Advertainment. Here, not only consumers get entertainment due to film or serial, but they also get product related information. Advertainment मध्ये काय केलं जातं, तर इथे जे एंटरटेनमेंटसाठी सिरियल्स किंवा फिल्म्स असतील मग त्याच्यामध्ये प्रोडक्ट जे आहे हे प्रमोट केलं जातं किंवा प्रोडक्टचं प्रमोशन केलं जातं, त्याची ॲडव्हर्टाईज केली जाते. दॅट इज द ॲडव्हर्टेनमेंट. मीन्स इट इज द कॉम्बिनेशन ऑफ एंटरटेनमेंट अँड ॲडव्हर्टायझिंग. इथे आपले ट्रेंड्स ऑफ मीडिया जे आहेत हे आपले कंप्लीट झालेत. लेट्स वी स्टार्ट दिस अनदर क्वेश्चन. सी, हा आपला ॲडव्हर्टायझिंगच्या सिलेबसमधला लास्ट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन ब्रीफली द एक्झिक्युशन स्टाईल्स ऑफ ॲड्स. फर्स्ट पॉइंट इज straight sell or factual message. Here, the focus of message is the product or service. In such ads, use of rational appeal is made. This style relies on
स्ट्रेट फॉरवर्ड प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन, स्ट्रेट सेल और फॅक्च्युअल मेसेज. स्ट्रेट सेल मीन्स इथे कोणत्याही प्रकारचा ड्रामा क्रिएट केला जात नाही. स्ट्रेट फॉरवर्ड जे प्रोडक्ट सेल करायचे त्याची इन्फॉर्मेशन सांगितली जाते, त्याचे फीचर्स सांगितले जातात. तिथे स्ट्रेटली कळतं की येस ते प्रोडक्ट प्रमोट करतायत, दे आर गोइंग टू प्रमोट देअर प्रोडक्ट. त्यांचं जे इन्फॉर्मेशन आहे ती ते सांगितली जाते. फॅक्च्युअल मेसेज, ॲक्च्युअल त्यांना जे काही सांगायचं आहे त्या प्रोडक्टबद्दल, म्हणजे त्याचे फीचर्स असतील, त्याचा USP असेल, क्लिअर कट तिथे आयडिया दिली जाते, क्लिअर कट तिथे कन्व्हे केला जातो तो मेसेज जो आहे तो. सो हिअर द फोकस ऑफ मेसेज इज प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. इथे डिरेक्टली ते जे प्रोडक्ट आहे त्याच्यावर फोकस केला जातो, त्याचे जे फीचर्स आहेत किंवा त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती डिरेक्टली सांगितली जाते. रॅशनल अपील, रॅशनल मीन्स इथे स्ट्रेट फॉरवर्ड, स्ट्रेटली त्यांची जी आयडिया आहे ही कन्व्हे केली जाते. दिस स्टाईल रिलीज ऑन द स्ट्रेट फॉरवर्ड प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन. नॉर्मली ॲडव्हर्टाईज करताना त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा क्रिएटिव्ह गोष्टी सांगितल्या जातात, ते जिंगल्स ॲड केले जातात किंवा काही ड्रामा क्रिएट केला जातो, एखादी स्टोरी टाईप एखादी ॲडव्हर्टाइजमेंट असते. बट इन दिस केस स्ट्रेट सेल और फॅक्च्युअल मेसेज, ओनली द ॲडव्हर्टायझिंग मेसेज इज कन्वे. इथे स्ट्रेट सेल और फॅक्च्युअल मेसेजमध्ये काय केलं जातं तर इथे डिरेक्टली जो ॲडव्हर्टायझिंगचा मेसेज आहे हा स्ट्रेट फॉरवर्डली तिथे प्रेझेंट केला जातो. डिरेक्टली ते प्रोडक्ट जे आहे दाखवलं जातं, त्याचे जे फीचर्स आहेत, त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन जे असेल, या गोष्टी अगदी सरळपणे दाखवल्या जातात. त्यामध्ये कोणताही ड्रामा क्रिएट केला जात नाही किंवा तिथे काही इल्युजन किंवा असं काही केलं जात नाही. डिरेक्टली जो ॲक्च्युअल मेसेज आहे तो कन्व्हे केला जातो. सो दिस इज स्ट्रेट सेल मेसेज और फॅक्च्युअल मेसेज. Next point is demonstration. This is another style of execution of ad. एखादी ॲड एक्झिक्यूट करताना ती कशा प्रकारे केली जाते तर कोणकोणत्या टाईप्स आहेत तर हे आहेत. फर्स्ट होता आपला स्ट्रेट सेल, स्ट्रेट फॉरवर्ड जे काही प्रेझेंटेशन आहे ते सांगितलं जातं. नेक्स्ट स्टाईल इज डेमॉन्स्ट्रेशन. It is an effective style of convincing consumer of the product's utility or quality and the benefits using the brand. डेमॉन्स्ट्रेशनमध्ये काय केलं जातं तर डेमो दाखवला जातो, ते प्रोडक्ट कशा प्रकारे यूज केलं पाहिजे किंवा त्या प्रोडक्टचे बेनिफिट्स काय आहेत, त्या प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे, कशा प्रकारे ते लोकांना उपयोगी आहे, त्याचे युटिलिटीज सांगितल्या जातात, त्याचे बेनिफिट्स सांगितले जातात, त्याची जी क्वालिटी आहे ती कन्व्हे केली जाते. कशा प्रकारे तो ब्रँड यूज करायचा, कशा प्रकारे ते प्रोडक्ट यूज केलं पाहिजे, या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत या डेमॉन्स्ट्रेशन थ्रू दाखवल्या जातात. किंवा डेमॉन्स्ट्रेशन थ्रू तिथे आपल्याला कळतं की ते प्रोडक्ट कशा प्रकारे आपल्याला वापरायचं आहे किंवा डेली रुटीनसाठी ते प्रोडक्ट कशा प्रकारे आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे. फॉर इन्स्टन्स, an advertiser of detergent powder can demonstrate how this product will clean the clothes whiter and brighter. आता इथे एक एक्झाम्पल सांगितलंय. डिटर्जंट पावडरची जी ॲड असते तर त्या ॲडव्हर्टाईजमध्ये ते डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं जातं. ती जी डिटर्जंट पावडर आहे तर त्या पावडरने कशा प्रकारे क्लोथ्स जे कपडे आहेत हे कशा प्रकारे छान स्वच्छ केले जातात किंवा ते ब्राईटर केले जातात हे तिथे डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं जातं. नेक्स्ट इज imaginary. This style is used for marketing communication by showing an imaginary situation or illusion involving consumer and the product. आता ही सुद्धा एक वेगळी स्टाईल आहे की यामध्ये एक इल्युजन तयार केलं जातं. ॲडव्हर्टाईज करताना ती जेवढी जास्त क्रिएटिव्ह असेल तेवढी ती जास्त लोकांना आवडते किंवा लोकांपर्यंत जास्त ती पोहोचते. इमॅजिनरीमध्ये काय म्हटलंय तर इमॅजिनरी सिच्युएशन जे आहेत ह्या अशा दाखवल्या जातात ॲडव्हर्टाईजमध्ये. एक इल्युजन तयार केलं जातं. मोस्टली ज्या ॲडव्हर्टाईजचे टार्गेट ऑडियन्स जे लहान मुलं आहेत, चिल्ड्रन्स आहेत, तर त्यांच्यासाठी ज्या ॲडव्हर्टाईज केल्या जातात चॉकलेट्सच्या असतील किंवा अजून खेळण्यांसाठीच्या असतील तर तिथे अशा प्रकारचे इल्युजन किंवा अशा प्रकारे इमॅजिनरी सिच्युएशन्स दाखवल्या जातात. फॉर एक्झाम्पल सी दीज 2 ॲड्स, इथे 2 ॲड्स आहेत डेअरी मिल्क लिकेबल्स. तर इथे
एक इल्युजन दाखवलंय की इथे कोणी एलियन्स आलेत ते चॉकलेट खायला. देन इथे चॉकोजची ऍड आहे की ज्यामध्ये सगळी चॉकलेटची दुनिया त्यांनी दाखवलेली आहे आणि तिथे सगळ्या नद्या चॉकलेटच्या, डोंगर चॉकलेटचे, विच इज व्हेरी इमॅजिनरी. हे सगळे इमॅजिनरी सिच्युएशन्स आहेत. हे ऍक्च्युअल प्रॅक्टिकली हे शक्य नाहीये. तर अशा प्रकारच्या ऍड्स दाखवल्या जातात जेणेकरून कस्टमर्सचं अटेन्शन ग्रॅब केलं जाईल, त्यांना ते जास्त आवडेल किंवा ते जास्त ॲडव्हर्टाइज बघून ते अट्रॅक्ट होतील. अशा प्रकारे हे इमॅजिनरी किंवा इल्युजन जे आहे हे क्रिएट करण्याचा तिथे प्रयत्न केला जातो. नेक्स्ट पॉइंट इज dramatization. Dramatization often use the problem or solution approach as they show how the advertised brand can help resolve the problem. ड्रॅमटायझेशन मध्ये काय केलं जातं तर एखादा प्रॉब्लेम तिथे क्रिएट करून दाखवला जातो आणि त्या प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, त्याचं सोल्युशन काय असेल, तर तिथे त्या ॲडव्हर्टाईजमध्ये ते जे सोल्युशन आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवला जातो. This execution technique creates suspenseful situation or scenario in the form of short story. मग काही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काही शॉर्ट स्टोरीज दाखवलेल्या असतात की तिथे काही प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तिथे दाखवलं जातं जेणेकरून तिथे एक शॉर्ट स्टोरी क्रिएट केली जाईल. मग अशा प्रकारे काही ॲड्स असतात की ज्या ड्रॅमटाईज करून दाखवल्या जातात किंवा तिथे ड्रॅमटायझेशनने ॲड्स आपल्याला दिसतात. तर याचं एक एक्झाम्पल आहे. ही ॲड तुम्ही बघितली असेल टेलिव्हिजनवरती, सर्फ एक्सेल पोरप्पो. तर इथे एक पहिलं त्यांनी काय दाखवतात तर एक छोटा मुलगा असतो की ज्याच्या हातून त्या त्या डिशमधलं जे काही खाण्याचे पदार्थ आहेत ते त्याच्या ड्रेसवर सांडलेत. मग इथे प्रॉब्लेम काय आहे की अरे ड्रेसवर त्याच्या काहीतरी सांडलंय. मग आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जाईल, तर हे जे प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट यूज करून तो त्याचे जे डाग आहेत त्याच्या शर्टवरचे हे जातील. मग इथे ड्रॅमटायझेशन काय केलं तर इथे एक ड्रामा क्रिएट केला. इथे एक शॉर्ट स्टोरी केली की इथे एका पार्टीला हा गेलेला आहे मुलगा आणि त्याच्या ड्रेसवरती काहीतरी सांडलंय आणि मग ते सांडलेलं जे आहे तो प्रॉब्लेम आहे की अरे आता हे सांडलंय, हे कसं स्वच्छ करायचं. देन त्याचं सोल्युशन पण तिथेच आहे की त्या सोल्युशन ते सांगतात की हे जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट यूज करून त्या कपड्यावरचा जो डाग आहे तो इझिली जाणार आहे. सो दिस इज ड्रामटायझेशन. So dramatization often use the problem or solution approach as they show how the advertised brand can help to resolve the problem. So this is one of the example. Next point is humor. काही ॲड्स जे आहेत त्यामध्ये ह्युमर क्रिएट केला जातो. मीन्स तिथे विनोदबुद्धी जी आहे ही दाखवली जाते. काही कॉमेडी ॲड्स असतात. लाईक ह्युमर कॅन अल्सो बी यूज्ड ॲज अ वे ऑफ एक्झिक्युशन द मेसेज. एखादा प्रॉडक्ट जे आहे हे प्रमोट करण्यासाठी तिथे ॲडव्हर्टाईजमध्ये ह्युमर जो आहे हा यूज केला जातो. मीन्स काही ॲडव्हर्टाईज ज्या असतात ह्या ह्युमरमुळे लक्षात राहतात. फॉर एक्झाम्पल 5 स्टार जो खाए खो जाए. 5 स्टारची ॲडमध्ये काय दाखवतात तर ते चॉकलेट जे आहे हे ते 2 मुलं दाखवली आहेत आणि ती मुलं चॉकलेट खातात आणि ते चॉकलेट खाल्ल्यानंतर ते अगदी स्वतःचं भान हरपून जातात. त्यांना काहीच ऐकू येत नाही, काहीच समजत नाही. सो जो खाए खो जाए. ॲडव्हर्टाईज तुम्ही टेलिव्हिजनवर बघितली असेल 5 स्टारची, रमेश सुरेश. सो इथे द ह्युमर कॅन अल्सो बी यूज्ड ॲज अ वे ऑफ एक्झिक्युशन द मेसेज. मग ते चॉकलेट किती छान आहे हे दाखवण्यासाठी, त्यांचा जो मेसेज आहे हा कन्व्हे करण्यासाठी त्यांनी ह्युमरस पद्धतीने तो जो मेसेज आहे हा त्यांनी कन्व्हे केलेला आहे. नेक्स्ट इज म्युझिकल. हिअर ॲडव्हर्टायझिंग मेसेज इज कन्व्हे थ्रू सॉन्ग ऑर जिंगल. आता काही ॲडव्हर्टाईजमध्ये सॉन्ग यूज केलेलं असतं किंवा काही ॲडव्हर्टाईजमध्ये जिंगल जी आहे ही यूज केलेली असते. त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचे फीचर्स सांगणारी किंवा त्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी एखादं गाणं तयार केलेलं असतं, एखादं सॉन्ग, एखादं जिंगल तयार केलेली असते आणि त्या जिंगलमुळे आपल्याला ते जे सॉन्ग आहे
ते जे प्रोडक्ट आहे, जो ब्रँड आहे, ज्याची ॲडव्हर्टाइज केलेली आहे, तो आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. आता एक वेल नोन ब्रँड आहे लाईक निरमा. त्याची जिंगल जी आहे ही सगळ्यांना अगदी लक्षात आहे, वॉशिंग पावडर निरमा. देन हिअर इज अनदर एक्झाम्पल. ही सुद्धा ॲड बरीच पॉप्युलर आहे. सो इथे ह्या ॲड्स ज्या आहेत यांच्या सॉन्गमुळे किंवा त्यांच्या ज्या जिंगल्स आहेत, तर इथे जिंगल्स यूज करून ते प्रॉडक्ट जे आहे हे प्रमोट केलं जातं. आणि या जिंगल्स ज्या आहेत ह्या लक्षात राहतात. आणि त्या जिंगल कुठेही आपण ऐकली तरी सुद्धा आपल्या डोळ्यासमोर पटकन ते प्रॉडक्ट येतं, किंवा ती जिंगल जी आहे ही सतत ऐकून पाठ सुद्धा होऊन जाते. नेक्स्ट इज लाईफस्टाईल. This style shows how well the product will fit in the consumer's lifestyle. आता लाईफस्टाईल, दिस इज अनदर पॉइंट. आता लाईफस्टाईलमध्ये काय दाखवलं जातं, तर कशा प्रकारे ते प्रोडक्ट जे आहे हे आपल्या लाईफशी जोडलं गेले, किंवा ते कसं आपल्या लाईफ कशा प्रकारे आपल्याला ते उपयोगी आहे, कशा प्रकारे ते आपण यूज करू शकतो, अशा प्रकारचे ॲड्स दाखवले जातात. त्याच्यामधलं एक एक्झाम्पल आहे FBB, बिग बाजार, की ज्यामध्ये क्लोथ्स जे आहेत हे दाखवलेत. फेस्टिवल सीझनला अशा प्रकारचे क्लोथ्स घातले पाहिजेत, किंवा अशा प्रकारे आपण घालतो, आणि तसे प्रोडक्ट्स त्यांच्याकडे आहेत. अँड देन कॅज्युअल वेअरसाठी काही इथे दाखवलेले आहेत. मग अशा प्रकारच्या ॲड्स दाखवल्या जातात. लाईफस्टाईल मीन्स कशा प्रकारे आपण आपली लाईफ जे आहे हे जगतो, किंवा कशा प्रकारे आपण त्या वस्तू आहेत त्या वापरतो. फेस्टिवल असेल तर आपण छान कपडे घालतो. नॉर्मल डेली लाईफसाठी आपण कॅज्युअल वेअर्स जे आहेत ते घालतो. सो लाईफस्टाईल, दिस स्टाईल शोज हाऊ वेल द प्रोडक्ट विल फिट इन कन्झ्युमर्स लाईफस्टाईल. मग ते प्रोडक्ट हे कस्टमरच्या लाईफशी कसं इम्पॉर्टंट आहे, किंवा कशा प्रकारे निगडीत आहे हे तिथे दाखवलं जातं. सो दिस इज द लास्ट पॉईंट ऑफ दिस लेक्चर. या क्वेश्चनचा सुद्धा हा लास्ट पॉईंट आहे. आणि इथे आपला क्वेश्चन जो आहे हा संपलेला आहे. आणि आपला जो ॲडव्हर्टायझिंगचा सिलेबस आहे हा सुद्धा इथे संपतोय. दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ आवर सिलेबस. So now we will stop here.